नमस्कार सर्व मित्रमंडळी, बंधू भगिनींनो आणि सर्व यूट्यूब फॅमिली. मी आपल्याला एक खास असे एक विशेष काहीतरी आपल्याला आज दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. हे जे वनस्पती किंवा हे जे झाडं दिसत आहेत ना आपल्याला, याला म्हणतात तुती. तुती म्हणजे याच्यापासून खोसला तयार होतो. आपल्या गावरान भाषेमध्ये, खेड्याच्या भाषेमध्ये याला म्हणतात खोसला, किंवा शुद्ध भाषेमध्ये, शुद्ध मराठी म्हणलं तर एक रेशीम तयार होतं. ती हे आहे तुती. आणि ही जी शेती आहे हे आहे फार्म हाऊस. आणि या फार्म हाऊसच्या मालकाचं नाव आहे उद्धवराव निवृत्तीराव ढाकणे. तर आपण आतमध्ये जाणार आहोत आणि पूर्ण या ठिकाणी जे तुतीचं शेड आहे आणि त्या आळ्या वगैरे जे मध्ये असतात, त्या आळ्या खोसला किंवा शुद्ध भाषेत म्हटलं तर रेशीम कसं बनवतात हे आपल्याला पाहायचं आहे. तर आपण आज जाणार आहोत श्री उद्धवराव निवृत्ती ढाकणे यांच्या फार्म हाऊसवरती. चला जाऊया आत आणि पाहू. तर मंडळींनो, मी आत आलेलो आहे त्यांच्या फार्म हाऊसवरती. आणि हे जे समोर आपल्याला दिसत आहेत ना, हेच आहेत उद्धवराव निवृत्तीराव ढाकणे, आस्वालांबा, परळी वैजनाथ, बीड. हा मी त्यांचा जो तुम्हाला म्हणजे फोटोमध्ये, व्हिडिओमध्ये दाखवत आहे, हे आहेत उद्धवराव. आणि हे त्यांचे मित्र आस्वालांब्याचे वैजनाथ मुरलीधरराव ढाकणे. आणि तिकडं त्यांचे चिरंजीव आहेत निलेश उद्धवराव ढाकणे. जरा इकडे बघा, तुमचा चेहरा दाखवा ना थोडासा. हो का, आता दाखवतो तुम्हाला पुढे जाऊन. आणि इथंच आहे ते तुतीचं शेड आणि आपण आज जाऊन पाहणार आहोत. आणि इकडं पण ही मका आणि तुती आणि हे अशा प्रकारचं सर्व या ठिकाणी हे असा त्यांचा पूर्ण आखाडा किंवा फार्म हाऊस म्हणता येईल. छान असं. आणि त्यांचं कुत्रं पण छान आहे बरं का, एकदम असं मोठं कुत्रं आहे. गावरान आहे का कोणतं हे निलेशराव कुत्रं? जर्मनचा क्रॉस आहे. जर्मन शेफर्ड आहे का हे? क्रॉस आहे त्याचं. हां, क्रॉस. बघा कसं कुत्रं तयार आहे, एकदम लय डेंजर कुत्रं आहे बरं का, भयंकर आहे. आतमध्ये कुणाची ह्याला बघूनच यायची हिंमत होत नाही. आणि आतमध्ये जर माणूस आला समजा अचानक कुणी, किंवा जनावर, डुक्कर कुणी, तर त्याला ती माफीच नाही, अशा प्रकारचं हे कुत्रं आहे. आणि इकडं हे पूर्ण शेती आणि हे आहे हे रेशीम किंवा तुतीचं हे शेड. आपण आज जाणार आहोत आणि आज जाऊन पूर्ण शेड पाहू. आळ्या रेशीम कसं तयार करतात ते आपण पाहणार आहेत आज जाऊन. चलो. तर मंडळी, मी आत आलेलो आहे. जे रेशीम किंवा तुती या ठिकाणी हे तयार होत आहे, हे पाला वगैरे टाकला आहे बघा, ते तुतीचा रेशीम पाला. आणि हे पूर्ण तुती या ठिकाणी, ह्या आळ्या या ठिकाणी तयार करत असताना आपल्याला दिसतंय. मी पूर्ण एकदम जवळ जाऊन पूर्ण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. हे मालक आणि हे वैजनाथ ढाकणे. आणि इकडं पुढं येऊन दाखवतो तुम्हाला, एकदम समोरासमोर जाऊन दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. हे आहेत निलेशराव, तुम्हाला मगाशी दाखवलेले. आणि हे बघा, हे अशा प्रकारे आहे ना, हे आळ्या अशा तयार करतात या ठिकाणी. हे बघा, हे बघा, हे आहे रेशीम कोश. रेशीम कोश म्हणतात का ह्याला? त्याला कोश म्हणतात. हे बघा अशा प्रकारे. हे आहे हे दाट. इकडं जरा जास्त माल तयार केलेला आहे. अशा प्रकारे हे आळ्या रेशीम कोश तयार करतात. हे आळ्यांची कला आहे बघा ना, कशी निसर्गानं म्हणजे प्रत्येक प्राण्याला कशी कला दिलेली आहे. ही आळ्यांची कला बघा, ही पूर्ण आळ्या तयार करतात अशा. आणि इकडं लाईव्हमध्ये जर बघायचं म्हणलं तर आळ्यासुद्धा आपल्याला पाहायला मिळतील कशा प्रकारे या ठिकाणी. हे बघा, थोडंसं झूम करून दाखवण्याचा मी प्रयत्न करणार आहे. हे बघा हे आळ्या. आणि ह्याच आळ्या आहेत ना, हे रेशीम तयार करतात. हे जो पांढरा रेशीम मी जे हे वर दिसत आहे बघा, आळी आतमध्ये जाते आणि आत जाऊन पूर्ण आपल्या अंगाला पूर्ण लपेटून ह्याचा तो रेशीम तयार होत असतो. धागा तयार होतो, रेशीम धागा. आणि हे अशा प्रकारचं शेड आहे. खूप मोठं शेड आहे. याला सरकारचं सुद्धा काहीतरी अनुदान असतं, आहे का नाही निलेशराव? किती अनुदान असतं ह्याला? त्याला अनुदान आहे 3 लाख रुपये. आता वाढीव झालेला आहे. वाढीवचं काही माहिती नाही. तर त्याला 3 लाख रुपयापर्यंत आपल्याला अनुदान भेटलेलं आहे. तुम्हाला भेटलंय?
हो झालाय फायदा तुम्हाला त्याचा? हो बरं, जरा इकडं बघू आपण थोडं. हे बघा हे आळ्या, हे बघा हे तुम्हाला एकदम जवळून मी दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. हे बघा हे बघा ही आळी आहे का, हे पाहू शकता आपण. हे बघा कशी तयार करते बघा हे रेशीम, एकदम छान. तर निलेश उद्धवराव ढाकणे यांना आपण माहिती पूर्ण विचारणार आहोत की याचं म्हणजे नेमकं कसं असतंय, कशी आळी तयार करते, काय परवडतंय तुम्हाला ह्याच्यात का नाही परवडत, कसा नफा तोटा काय असते. आता हे जे आहे हे कोष तयार झालेला आहे पूर्ण, हे धागा तयार झालेला आहे पूर्ण. तर ह्याच्यामध्ये सुरुवातीपासून जर आपण विचार केला तर हे छोटे छोटे किडे असतात. ही जी आळी आहे हे एकदम छोटे असते, आपल्या त्याला काय म्हणायचं, आपल्या लहान किड्यासारखे असते, गहू सारखे आपले किडे असतात, गव्हाच्या साईज मधले किडे असतात. तर त्या किड्याला आपण पहिल्यापासून ते तुतीचा आपण पाला देतो. आपण पाला असतं ना, पाला आपण त्यांना देतो. हा पाला, हे टप्प्याटप्प्याने पाला दिसते हा जो पाला आहे ते आता वाळून गेला आहे. हा पाला आपण त्यांना देतो. आपण पण ते वल्ला असते पाला. हा, ते ताजा पाला आपण त्यांना देतो. गरमीमुळे वाळलाय थोडा का. हा, ते टप्प्याटप्प्याने त्यांचं स्टेप बाय स्टेप ते मोठ्या मोठ्या होत असतात. ज्यावेळेस ही साईज होत असते आळीची, त्यावेळेस ती धाग्यावर येते. तर धाग्यावर आल्यानंतर आळी असा कोस तयार करते. ही असा ज्यावेळेस आळीची साईज चांगली मोठी होईल तर असा कोस तयार होतो. आणि ह्याला जवळपास 1 महिन्याच्या आसपास ह्याला वेळ लागतो. एक पूर्ण बॅच निघायला जवळपास 1 महिना लागतो. उन्हाळ्यामध्ये कधी कधी 20 दिवस लागतात, तर हिवाळ्यामध्ये थोडे दिवस जास्त लागतात. हिवाळ्यात जास्त लागते. हा, हिवाळ्यात थोडं त्यांची पाला खायची जी स्पीड असते कमी होती, थोडी मंद होते, त्याच्यामुळे थोडा वेळ जास्त लागतो. उन्हाळ्यात लवकर होते का? उन्हाळ्यामध्ये वातावरण थोडे टेम्परेचर जास्त असल्यामुळे जास्त खात्यात, फास्ट खात्यात आणि फास्ट धाग्यावर येतात. पण ह्याला हे जे शेड दिसतंय ना, हे ग्रीन काय म्हणते त्याला, हे साईडचा कपडा, हा, हे ग्रीन नेट आहे. हा, ग्रीन नेटला ओलं करावं लागतंय पूर्ण. हा, ते टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी त्याला थोडं तर साईडनं ते म्हणजे जसं आपल्या कूलर वरती जसं पाणी पडतंय ना साईडनं, अशा प्रकारचं पाणी इथं ह्या म्हणजे नेटवरती लावलेलं आहे. आणि त्या नेटवर पाणी पडल्यामुळे जी बाहेरून हवा येते ती थंड वातावरण या ठिकाणी राहतंय. इथं त्यांनी हे टेम्परेचरचं यंत्र सुद्धा या ठिकाणी ठेवलेलं आहे. म्हणजे किती टेम्परेचर लागतं ह्याला साधारण? ह्याला कमीत कमी टेम्परेचर लागतं, म्हणजे 25 डिग्री ते 30 डिग्रीच्या आतमध्ये ह्याचं टेम्परेचर पाहिजे. सध्या आता गरमी असल्यामुळे 34 पॉईंट दाखवत आहे. 34 पॉईंट असं आहे. ह्या आळीला पोषक वातावरण म्हणलं तर 25 डिग्री ते 30 डिग्रीच्या आतमध्ये तापमान ह्याला सूट होत आहे. मेहनत किती लागते. बरं, त्यांचे निलेश उद्धवराव ढाकणे त्यांचे वडील म्हणजे हे स्वतः उद्धवराव आहेत. याला मेहनत कशी लागते? भरपूर मेहनत घ्यावं लागते का? लय परेशान व्हावं लागते का जास्त? म्हणजे भारीचे भारे आणून टाकावं लागते बघा. म्हणजे मेहनतीशिवाय काहीच नाही, कष्ट केल्याशिवाय काहीच फळ मिळत नाही. सारखं म्हणजे एकदाच टाकावं लागते का रोज टाकावं लागते पाला? 2 टाइम सकाळ संध्याकाळ. तेव्हा ती कात्री आणि ह्यानं ते पाला कट करायचा आणि त्या आळ्याला टाकायचा. तर हे अशा प्रकारचं आहे शेड. ते दाखवलं त्यांनी, ती कात्री दाखवली ना. तर हे अशा प्रकारचं छान आहे शेड. ओके. तर मंडळींनो, व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. हे माझ्या शेजारचे उद्धवराव निवृत्तीराव ढाकणे, त्यांचे चिरंजीव निलेश उद्धवराव ढाकणे, आणि हे वैजनाथ मुरलीधर ढाकणे, आणि मी स्वतः हनुमंत भगवानराव सोनवणे. तर व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका. बाय बाय. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.